आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात. आपल्या सोबत आपले मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत आहेत. उमेश सर, आपण बघतोय की इस्लामाबादमध्ये पाकिस्तानच्याच विमानांनी गिरट्या घातल्या आणि तिथं कुठेतरी इस्लामाबाद परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले, घबराट निर्माण झाली अशी सुद्धा माहिती येते. खरं आहे संदीप, हे पाकिस्तानमध्ये सध्या रात्री सुद्धा इस्लामाबादमध्ये भारतानं जी कारवाई केली त्यामुळे एक हडकंप जो आहे, घबराट जी आहे ती इस्लामाबादमध्ये बघायला मिळाली. अनेक जे नागरिक आहेत पाकिस्तानी इस्लामाबादमध्ये राहणारे, त्यांनी अनेक ट्विट केलेले आहेत की रात्री 3 वाजता अचानक जे खूप सारे वॉरप्लेन जे आहेत ते इस्लामाबादवर घिरट्या घालत होते. म्हणजे एक प्रकारे पाकिस्तानला त्या हल्ल्याची जी आहे ती कल्पना आली होती की भारताने हल्ला केलेला आहे, त्यामुळे कदाचित तो इस्लामाबादवर होईल का अशी त्यांना कदाचित शंका असेल. त्यामुळे जे वॉरप्लेन होते ते रात्री इस्लामाबादवर घिरट्या घालत होते. त्यामुळे तिथले नागरिक जे आहेत ते जागे झाले आणि त्यांच्यामध्ये घबराट पसरली की काहीतरी युद्ध सदृश्य जे वातावरण आहे ते निर्माण झालेलं आहे. आणि या घबराटीमुळे सुद्धा आणि जो नंतर एअर स्ट्राईक झाला आहे, भारताने जो एअर स्ट्राईक केला त्यानंतर तिथल्या परराष्ट्र मंत्र्यांनी सुद्धा आता एक इमर्जन्सी मीटिंग बोलवलेली आहे. सध्या अशी स्थिती आहे की भारतात जी आहे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एक मीटिंग घेत आहेत आणि पाकिस्तानमध्ये सुद्धा एक मीटिंग सुरू आहे. त्यामुळे तिकडून काहीतरी रिटॅलिएशन किंवा पाकिस्तानची कारवाई होऊ नये यासाठी सध्या आपलं जे हवाई दल आहे ते पूर्णपणे जे आहे अलर्टवर ठेवण्यात आलंय, हाय अलर्टवर ठेवण्यात आलेलं आहे. संदीप, अगदी उमेश सर, या सगळ्यामध्ये आपण जर माहिती मिळते ज्या पद्धतीनं, त्या पद्धतीनं आपण जर बघितलं तर तब्बल अर्धा तास हवाई दलाची कारवाई बालाकोटमध्ये सुरू असल्याची माहिती मिळते. ही जी कारवाई आहे 21 मिनिट सुरू होती. त्याची आता बरेचसे जे डिटेल आहेत या कारवाईचे ते बाहेर येत आहेत संदीप. आणि 21 मिनिट पर्यंत विमानांनी तिथे या विमानांनी बॉम्ब वर्षा केलेली आहे आणि तिथल्या आसपास जो बालाकोटचा परिसर आहे, चाकोटीचा परिसर आहे, ज्या परिसरात या आतंकवाद्यांचे अड्डे होते तिथे ही बॉम्ब वर्षा झाली आहे. आता याला कोणत्या पुराव्याची गरज नाही. स्वतः पाकिस्तानच्या लष्कराने सुद्धा याचे फोटो जे आहेत ते टाकलेले आहेत. आणि सध्या जी दृश्य आपण सुद्धा दाखवतोय, जी विमानाची जो हल्ला झालाय ती विमानाची दृश्य सुद्धा पाकिस्तानने दिलेली आहेत. त्यामुळे आता हे पूर्ण जगभरात माहीत झालेलं आहे की भारताने पाकिस्तानमध्ये घुसून तिथे एअर स्ट्राईक केला आहे. म्हणजे एक प्रकारे हा पाकिस्तानवर अटॅक आहे. जर कारगिलच्या वेळेस सुद्धा भारतीय सैन्याने एलओसी क्रॉस केलेली नव्हती, आता एलओसी क्रॉस करून आत घुसून जे आहे ते पाकिस्तानवर भारताने हल्ला केला. त्यामुळे सध्या दोन्ही देशात जी सीमारेषेवर आहे तिथे तणावाची परिस्थिती आहे. अगदी उमेश सर, या सगळ्यामध्ये इस्लामाबादच नाही तर संपूर्ण पाकिस्तानच्या जनतेमध्ये घबराट पसरले, काय सांगतायत? नाही, मी जसं सांगितलं की तिथे इस्लामाबाद मध्ये घबराट पसरलीच होती. एअर स्ट्राईक तर झालेलाच आहे, मात्र हा एअर स्ट्राईक फक्त तेवढ्या पुरताच मर्यादित आहे की युद्ध छेडलाय अशा प्रकारे कदाचित पाकिस्तानमध्ये घबराट असेल. त्यामुळे त्यांचे जे वॉरप्लेन होते ते, कारण पाकिस्तानची राजधानी आहे इस्लामाबाद, त्यामुळे काही तिथे होऊ नये यासाठी ते वॉरप्लेन जे आहे ते इस्लामाबादवर काल रात्री घिरट्या घालत होते. आणि त्यामुळे तिथले जे नागरिक आहेत ते जागे झाले आणि त्यांना असं वाटत होतं की काहीतरी सुरू आहे, काहीतरी झालंय. त्यामुळे एवढे मोठे वॉरप्लेन जे आहेत ते इस्लामाबादवर घिरट्या घालतात. त्यामुळे एक मोठी घबराट जी आहे ती पाकिस्तानमध्ये आता सध्या भारताच्या कारवाईमुळे घडलेली दिसून येते. अगदी धन्यवाद उमेश सर, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघितलं की पाकिस्तानला ज्यावेळी भारतीय कारवाईची माहिती मिळाली त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये ही शंका निर्माण झाली की भारत खरंच इस्लामाबाद, जी पाकिस्तानची राजधानी, त्याच्यावर हल्ला करणार का, म्हणून त्यांनी त्यांचीच विमानं इस्लामाबादच्या अवतीभोवती फिरवली. या सगळ्यामुळे इस्लामाबाद मधल्या जनतेमध्ये प्रचंड घबराट पसरलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि कुठेतरी या भारताच्या कारवाईमुळे संपूर्ण पाकिस्तान हादरून गेलाय असं म्हणता येईल, कारण संपूर्ण पाकिस्तानमध्ये घबराट निर्माण झाली आहे. भारताचा उद्देश फक्त दहशतवाद्यांचं कंबर न मोडणं असा आहे आणि भारतानं बालाकोटमध्ये दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला केलेला आहे आणि दहशतवाद्यांचं कंबर न मोडलंय. जवळपास 200 ते 300 दहशतवाद्यांचा खात्मा या कारवाईमध्ये भारतानं केल्याची माहिती मिळते. आताची जर सगळ्यात महत्त्वाची अपडेट जर आपल्याला बघायची असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक तात्काळ बैठक बोलवली आहे, एक इमर्जन्सी बैठक बोलवली आहे. या बैठकीला गृहमंत्री आहेत, परराष्ट्र मंत्री आहेत, संरक्षण मंत्री आहेत आणि त्याचबरोबर सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सुद्धा उपस्थित असलेले पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तानचं लष्कर आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी सुद्धा एक महत्त्वाची इमर्जन्सी बैठक बोलवली आहे. दोन्ही देशांमध्ये एक महत्त्वाच्या आणि इमर्जन्सी बैठका सुरू आहेत. आता पुढची रणनीती काय असणार आहे भारताची हे सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे. त्यामुळे आज जे पहाटे 3:30 वाजता भारतानं कारवाई केलेली आहे, एअरफोर्सने एअर स्ट्राईक केलेला आहे, त्याचं संपूर्ण देशभरामध्ये कौतुक केलं जातंय. कारण पाकिस्तान आणि दहशतवादी यांच्याविषयी पुलवामा हल्ल्यानंतर संपूर्ण देशामध्ये एक संतापाची लाट होती आणि सगळ्या दहशतवाद्यांना पाकिस्तानला जशा
जशाच तसं उत्तर दिलं पाहिजे असा संताप संपूर्ण देशामधून व्यक्त होत होता। आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य होतं की एकाही शहीदाचं बलिदान व्यर्थ जाणार नाही आणि भारतानं ते करून दाखवलेलं आहे। संपूर्ण देशातनं समाधान व्यक्त होताना दिसतंय। आपण बघतोय आताची सगळ्यात महत्त्वाची माहिती आपल्याला मिळते आहे। इस्लामाबादमध्ये सुद्धा घबराट निर्माण झालेली होती। पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये पहाटे ज्या वेळेला भारताची कारवाईची माहिती मिळालेली होती पाकिस्तानी लष्कराला, त्या वेळेला आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावर घबराट निर्माण झालेली होती। आणि आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत। अक्षय, काय सांगशील, सगळ्यात मोठी कारवाई भारतानं केलेली आहे? संदीप, खरं तर गेल्या 14 तारखेचा हल्ला बघितला तर एक पाकिस्तानला कुठतरी याचं चोख उत्तर देणं गरजेचं होतं। आणि ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यांचं तर त्याच वेळी त्यांचा खात्मा करण्यास लष्कराला यश आलं होतं। मात्र या लष्करी संघटनांना वेळोवेळी जे समर्थन देतं, ज्या पाकिस्तानच्या भरोशावर हे लष्कर या सगळ्या संघटना, दहशतवादी संघटना उड्या मारतं, या पाकिस्तानलाही कुठतरी उत्तर देणं गरजेचं होतं। आणि त्याचमुळं ज्या पद्धतीनं उरीचा सर्जिकल स्ट्राईक अतिशय गोपनीय ठेवण्यात आला होता आणि त्या ठिकाणी उरीमध्ये हल्ला करण्यात आला होता, कुठतरी तशाच प्रकारची रणनीती यासुद्धा एअर स्ट्राईकमध्ये भारताने वापरली। आणि त्यानंतर आज बघतोय आपण सुरक्षा सल्लागार समितीची बैठक सुरू आहे आणि याच बैठकीमध्ये आता थोड्याच वेळात जाहीर सुद्धा सरकारकडनं केलं जाईल की हा सर्जिकल स्ट्राईक भारताने केला। मात्र पाकिस्तानची जर परिस्थिती बघितली तर पाकिस्तान कुठतरी गोंधळलेल्या आणि घाबरलेल्या मनस्थितीत दिसून येतोय। कुठतरी पाकिस्तानला हा आपल्यावरती हल्ला होतो आणि इतर जे देश आहे या देशांनी कुठतरी दोन्ही देशांमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे, यासाठी घाबरून आज सकाळी माध्यमांसमोर पाकिस्तानकडनं ही प्रतिक्रिया देण्यात आली की आमच्यावरती भारताने हल्ला करण्यात आला। दहशतीचं आणि तणावाचं वातावरण दोन्ही एलओसीच्या भागामध्ये होतं। पाकिस्तानने सुद्धा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते अशा प्रकारचे संकेत दिले होते आणि भारतात सुद्धा तशा प्रकारची तयारी सुरू होती। एकट्या श्रीनगरमधलं सैन्य बल गेल्या काही काळात वाढवण्यात आलं होतं। सीमारेषे परिसरातल्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता। कुठेतरी काहीतरी घडणार असं दिसून येत होतं, मात्र नेमकं काय घडवायचं होतं आणि सरकारला कुठल्या पद्धतीने या सगळ्या हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायचं होतं हे आज सकाळी पुढे आलं। भारताच्या तब्बल 12 लढाऊ विमानांनी ही कामगिरी केली। मिराज 1000 या टीम मधली ही विमान आहे आणि या टीमनी तब्बल 21 मिनिट 1000 किलो स्फोटकांचा मारा या सगळ्या बालकोटवर केला आणि त्यानंतर या सगळ्या ज्या लष्करी या दहशतवाद्यांच्या छावण्या होत्या त्या छावण्या उद्ध्वस्त केल्या आणि यामध्ये 200 ते 300 दहशतवाद्यांचा खात्मा केला अशी सूत्रांची माहिती आहे। मात्र पाकिस्तान मानायला तयार नाही। पाकिस्तानचं नुकसान झालं हे मानायला सुद्धा पाकिस्तान तयार नाही। मात्र आपल्याकडे जी माहिती आली आहे आणि पाकिस्तान स्वतः एकीकडे सांगतंय की हो आमच्यावरती भारताने हल्ला केला आणि दुसरीकडे हे फेटाळून लावतं की आमचं काहीतरी नुकसान झालं, हे कुठतरी दुटप्पी भूमिका पाकिस्तानची आहे। मात्र आतमधून पाकिस्तान हादरून गेलाय आणि तणावाचं वातावरण आणखी सुद्धा या सगळ्या प्रकारामध्ये दिसून येतंय। आपण बघतोय गेल्या ज्यावेळी पुलवामा हल्ला झाला होता त्यावेळी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात यावं अशा प्रकारच्या संतप्त तीव्र भावना या सगळ्या भारतीयांच्या होत्या। आणि आज जो हल्ला झाला या हल्ल्यानंतर आता समाज माध्यमांवर सुद्धा भारतीय सैन्याचं खरं तर कौतुक केलं जात आहे। संदीप, अगदी अक्षय, या सगळ्यामध्ये आपण बघतोय पाकिस्तानमध्ये सुद्धा उच्चस्तरीय बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि भारत सरकारनं सुद्धा पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे। या दोन्ही बैठकांबद्दल जरा सविस्तर सांगशील? संदीप, साहजिकच आहे पाकिस्तानवर जर हल्ला झाला तर हादरून गेलेल्या पाकिस्ताननी नेमका हल्ला कसा झाला आणि आपल्या देशात चाललं तरी काय आणि त्यांच्या सुरक्षा यंत्रणेला कसं कळालं नाही या सगळ्याबाबत पाकिस्तान घाबरून गेलाय। त्यांची बैठक घेणं साहजिक आहे। मात्र आपला जो एअर स्ट्राईक होता हा एअर स्ट्राईक कशा पद्धतीने घडवून आणला, पुढची रणनीती काय असणार, कारण आता पाकिस्तान अस्वस्थ झालेल्या पाकिस्ताननी जर भारतावर काही कुरघोडी केली तर ही कुरघोडी कशी परतून लावायची या सगळ्या बाबतची पुढली रणनीती तय करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये एक बैठक सुरू आहे। आणि अर्थात या बैठकीमध्ये वेळोवेळी बैठका घेतल्या होत्या। ज्यावेळी पुलवामा हल्ला झाला होता त्याचवेळी पहिली बैठक घेण्यात आली होती आणि या बैठकीतच भारत पाकिस्तानला अशा प्रकारचं काहीतरी एअर स्ट्राईक किंवा त्यांच्या हद्दीत घुसून